मित्रांनो, आपण जी प्रायव्हेल रिंग उघडलेली आता ते फिटिंग करतोय. हे बघू शकता. हे जुनी प्रायव्हेल आपण काढून ठेवलं साईडला. आता ही नवीन फिटिंग केली आपण इथं. आता हे आपलं डायरेक्ट इंजनला फिट होणार आहे. ते दाखवतो तुम्हाला कसं इथं बसणार आहे. हे आपल्याला क्लीन करून घ्यायचं. मग आपल्याला प्रायव्हेल इथं फिट करायचं. तुम्हाला क्रँकवर फिट करायचं आहे. हे असं आम्ही आता प्रायव्हेल बसून घेतलं आहे. प्रायव्हेलला पण तुम्हाला पुसून घ्यायचं आहे चकाचकमध्ये. मग तुम्हाला इथं 18चे बोल्ट तुम्हाला 6चे 6 टाईट करून घ्यायचे आहेत फुल. हे बघू शकता असं लावून घेतलं. आता आपल्याला हे फुल टाईट करायचे आहेत 18चे बोल्ट. प्रायव्हेल फुल टाईट करून झालं आहे आपलं. आता हे 12चे बोल्ट आपण काढणार आहे. हे क्लच प्लेटचे बोल्ट आहेत. हे जे बघताय तुम्ही 12चे बोल्ट हे क्लच प्लेटचे आहेत. हे आपल्याला काढायचं. मग हे क्लच प्लेट तुम्हाला क्लीन करून घ्यायचं सगळं. त्यानंतर मग आपल्याला क्लच प्लेट बसायचे याच्यावर. 6चे 6 बोल्ट जे आपण काढले ते तुम्हाला नॉर्मल टाईट करायचे. पहिले तुम्हाला मिनिंग मॅच करायची. हे जे मिनिंग आहे बरोबर बेरिंगला मॅच व्हायला पाहिजे. जसं तुम्ही गिअरबॉक्स चढवता तेव्हा तुम्हाला बरोबर स्मूथली जाईल ते. असं तुम्हाला टाईट करायचं. तुम्हाला दाखवतो ते कसं. हे असं तुम्हाला 12चे बोल्ट लावून घ्यायचे आहेत. थोडं स्मूथली तुम्हाला असं टेकूस तर थोडंसं टाईट करायचं. नंतर मग तुम्हाला ते सेटिंग करायची. ते कसे दाखवतो बघा. आतली मिनिंग दिसते अशी तुमची बरोबर लेवलमध्ये ती बसायला पाहिजे. बरोबर मिनिंग मॅच झालं की क्लच प्लेट तुमचं स्मूथली जाईल. असं तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत. मग क्लच प्लेटचे 12चे 6चे 6 बोल्ट हे असं तुम्हाला सगळे बोल्ट टाईट करून घ्यायचे आहेत. 12चे फुल टाईट करून घ्यायचे तुम्हाला 12चे बोल्ट. हे आता क्लच प्लेट फुल टाईट झालं आहे आपलं. हे आता ह्याच्यावर आपण गिअरबॉक्स चढवणार आहे. त्याच्या अगोदर आपण गिअरबॉक्सला बेरिंग फिटिंग करणार आहोत. ते कसं बघा. गिअरबॉक्स आहे. आता आपल्याला ही बेरिंग चेंज करायची आहे. पहिले तुम्हाला क्लच पट्टीचे तर 12च्या पाण्याने तुम्हाला उघडायचं. 12चा रिंग लागेल नाही तर पट्टी पान असेल तरी चालेल. हे तुम्हाला क्लच पट्टी बाहेर घ्यायची आहे. हे अशी क्लच पट्टी आता बाहेर काढली आपण. हे अशी बेरिंग तुम्हाला साईडला घ्यायची आहे. बघू शकता अशी बेरिंग काढली आपण. आता हे डिस्टन्स पण तुम्हाला काढायचं आहे. हे असं तुम्हाला डिस्टन्स काढायचं ओढून. पहिलं तुम्हाला वरचं बुश काढायचं. हवाला बुश काढायचं आहे. असं बुश काढून घ्यायचं तुम्हाला. नंतर नाही खाली येईल तुम्हाला. हे तुम्हाला पुसून घ्यायचं आहे. डिझेलने धुवून पुसून घ्यायचं तुम्हाला. हे इथे एक छोटा बुश असतो या साईडला दिसतंय तुम्हाला. छोटा बुश हा पण बुश काढायचा. नवीन बुश टाकायचा आहे. हे बघू शकता. ह्याच्यात आम्ही नवीन बुश आणलं आहे. ते दाखवतो तुम्हाला कसं फिटिंग करायचं. हे बघू शकता ह्याच्यात बुश आहेत. हे बुश आपण आता इथं फिटिंग करणार आहोत. हे बघू शकता असं तुम्हाला फिटिंग करायचं बरोबर मिनिंग मॅच करून. मग आपल्याला हा डिस्टन्स आपण पुसून घेतला. आता तर आपल्याला हे लावायचं आहे. त्याला तुम्हाला ग्रीस लावायचं आहे. ग्रीस लावलं की स्मूथमध्ये तुमचं गेअर पडतील. त्यासाठी बेरिंग यायला लागते म्हणून तुम्हाला थोडंसं ग्रीस लावायचं आहे. मग तुम्हाला असं बसून घ्यायचं थोडंसं असं. मग आपण नंतर याच्यावर बेरिंग फिटिंग करणार आहोत. आता आपलं बेरिंग फिटिंग करून झालं आहे. आता आपण इथं डायरेक्ट क्लच बस बसवणार आहोत. मोठीवाली छोटीवाली खाली बसवली तरी मोठीवाली तुम्हाला इथं बसवायची वरती. तर बघू शकता क्लच बेरिंग बसवली. आता क्लच बस पण बसवला आहे. आता तुम्हाला क्लच पट्टी बसून घ्यायची आहे याच्यावर. हे अशी क्लच पट्टी लावून घ्यायची आहे. त्याचा 12चा बोल्ट आहे. बघू शकता 12चा बोल्ट हे तुम्हाला बरोबर लावायचं. आतमध्ये बरोबर मिनिंग टाकून तुम्हाला लावायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला इथे एक रस्सी नाही तर डिझेल फिल्टरचं जे रबर असेल ते तुम्हाला इथं लावून घ्यायचं आहे. हे 12चा बोल्ट तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं आहे. मग चाकीन बोल्ट. मग तुम्हाला इथून ते इथपर्यंत तुम्हाला एक रस्सी नाही तर डिझेल फिल्टरचं तुम्हाला जे रबर असतं ते तुम्हाला लावून घ्यायचं असं. कारण की क्लच पुढं असं सरकू नये म्हणून ह्याला आपल्याला टाईट ठेवायचं आहे गिअरबॉक्स चढवताना. तर आपलं गिअरबॉक्सची क्लच बेरिंग टाकून झालं आहे. आता आपण डायरेक्ट गिअरबॉक्स चढवणार आहोत. आता गिअरबॉक्स आता चढलं आहे आपलं डायरेक्ट बरोबर. मिनिंग फक्त तुम्हाला चेक करायचे बरोबर मॅच झाली आहे का. हे जे तुमचं दिसतं आहे वरचं 14चे 2 बोल्ट आपण काढलेले लेफ्ट अँड राईट साईडचे हे तुम्हाला टाईट करून घ्यायचे आहेत. फुल टाईट करायचे आहेत मिनिंग चेक करून. हे झालं दोन्ही टाईट झाल्यानंतर मग तुम्हाला आर्थिंगचा बोल्ट पण टाईट करायचा. बरोबर तिन्ही मिनिंगमध्ये तुम्हाला टाईट करायचे आहेत फुल. ते झाल्यानंतर मग तुम्हाला हे असं तुम्हाला टाईट करून घ्यायचं 14चे बोल्ट. तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं आपण. 14चे बोल्ट झाल्यानंतर मग तुम्हाला स्टार्टरचे बोल्ट टाईट करून घ्यायचे आहेत. त्याला हे जे दिसतं स्टार्टरचे बोल्ट तुम्हाला टाईट करून घ्यायचे आहेत तिन्ही. इकडं 2 एक बॅक साईडला एक आहे ते दाखवतो तुम्हाला. हे दोन्ही तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत. स्टार्टरचे हे दोन्ही बोल्ट टाईट झाले. आता तुम्हाला मागचं स्टार्टरचं बोल्ट आणि 14चा बोल्ट तुम्हाला टाईट करायचं. ते दाखवतो कसं. स्टार्टरच्या बोल्टचा लावून झाल्यानंतर मग तुम्हाला क्लच वायर लावून घ्यायचं आहे. तर असं क्लच वायर लावून घ्यायचं तुम्हाला. लॉक करायचं नाही तुम्हाला सेटिंग चेक करायची पहिले. ते झाल्यानंतर मग तुम्हाला गिअरदांडक्याचं एंड लावायचं. मग लिंक रॉड लावून घ्यायचं आहे. असं लॉक करून तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं आहे. हे गिअरदांडक्याचं एंड लिंक रॉड आणि गिअरदांडक्याचं एंड लावून झाल्यानंतर मग तुम्हाला या आर्थिंगचा बोल्ट लावून घ्यायचा इकडचा. मग तुम्हाला क्रॉस मेंबर लावून घ्यायचा आहे. असं तुम्हाला लावून घ्यायचा आर्थिंगचा बोल्ट. हे असं क्रॉस मेंबर चढून घ्यायचं तुम्हाला. पहिले इकडं तुम्हाला 14चे बोल्ट तुम्हाला अडकून घ्यायचे 4ही. हे असं तुम्हाला अडकून घ्यायचं. मग तुम्हाला जॅक चढवायचा आहे. मग तुम्हाला हे बरोबर इथं
टेकल्यानंतर इथं बरोबर टेकल्यानंतर तुम्हाला मग पहिले इकडचे नट टाईट करायचे 17चे 16चे, मग तुम्हाला क्रॉस मेंबरचे नट टाईट करून घ्यायचे 14चे. 16चे बोल्ट टाईट झाल्यानंतर दोन्ही साईडचे मग तुम्हाला क्रॉस मेंबरचे सेंटरचे बोल्ट टाईट करायचे तुम्हाला हे 14चे. नंतर तुम्हाला जॉईंट लावून घ्यायचं आहे. हे असं तुम्हाला जॉईंट लावून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला मिनिंगमध्ये मॅच करायचं बरोबर गाडी न्यूट्रल ठेवून. हे बघू शकता सगळे मिनिंग मॅच झालेत चारीचे चारी. पण तुम्हाला इथं बोल्ट लावून घ्यायचे. जॉईंटचे बोल्ट टाईट झाल्यानंतर तुम्हाला ज्या खाली घ्यायचं आहे. मग तुम्हाला गाडी चालू करून क्लच सेटिंग चेक करायची. क्लच सेटिंग कमी असेल तर सेटिंग करून घ्यायची. मग तुम्हाला टाटाचं प्राविल रिंग आणि क्लच प्लेट चेंज करून झालं आहे आपलं. आता आपण क्लच सेटिंग चेक करणार आहोत. आता गाडी चेक केली आपण. क्लच सेटिंग बघायचं तुम्हाला हाफ क्लचवर गाडी पुढे जायला पाहिजे. असं हाफ क्लचवर गाडी पुढे जायला पाहिजे. बघू शकता थोडंसं पुढे जायला पाहिजे फक्त आपलं. बघू शकता बरोबर आपली क्लच सेटिंग पण झाली आहे. टाटाचं प्राविलचं रिंग टाकून झालं आहे आणि क्लच प्लेट चेंज करून झाले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.